नमस्कार. आत्ता पण तासगाव रोडवर उभा आहे. रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता दुहेरी आहे, पण नागरिकांची आपदा होत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि लक्षात येत नाही रस्त्यावर का अन्याय होत आहे. ते रस्त्यावर खड्डे आहेत आणि खड्डे पण एवढे मोठे आहेत की एखादी गाडी किंवा टू व्हीलर जरी गेली तर त्यामुळे होणारी जी दुर्घटना आहे हे न सांगण्यासारखे आहे. पावसाच्या दिवसात गेल्या महिन्यात तिथे ॲक्सिडेंट झाली. ॲक्सिडेंटचा इम्पॅक्ट एवढा मोठा होता की सर्वसामान्य जनतेला त्यामुळं हॉस्पिटलाइज होऊ लागलं. ह्याचे पैसे आणि ह्याची जबाबदारी कोण घेत आहे, ह्याची जबाबदारी कोण घेत नाही. आता हा मेन रोड असून आसपास कॉलेज देखील आहेत. येण्या जाण्याचा मेन रस्ता असल्यामुळं याला पर्यायी मार्ग तर कुठला नाही आहे. शिवाय एक रोड चांगला आहे असं पण नाही की पूर्ण रोड चांगला आहे. थोडं रोडवरनं येण्या जाण्यासाठी किंवा ओव्हरटेक सुद्धा करता येत नाही. आता या रोडची अशी दैना झाल्या की बाबा पुढे चालून जर या रोडचं लवकरात लवकर काम झालं तर ठीक आहे, नाहीतर याच्यामुळे होणाऱ्या सर्वसामान्य जनतेला त्रास आणि त्याच्यामुळे जो त्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. महाराष्ट्र राज्य शासन जेव्हा रोड बनवते तेव्हा रोडचे टॅक्स घेते. तुम्ही गाडी जेव्हा शोरूम गाडी काढताय त्या गाडीचे तुम्ही टॅक्स घेताय, पण त्या बदल्यात तुम्हाला काय मिळतात? असे घातकी खड्डे, मरण पावली लोक अक्षरशः अशा खड्ड्यामुळे. खड्ड्यात जेव्हा पाणी साचतं तेव्हा खड्ड्याचं थोडक्यात जजमेंट येत नाही लोकांना, किती खोल असेल काय असेल त्याचा अंदाजही काढू शकत नाही. त्याला बळी जाऊन लोकांचं मृत्यू होतं, लोक अपघातात लोक मरण पावतात. ह्याची जबाबदारी कोण घेत आहे? कॉन्ट्रॅक्टरने जर कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल तर तुम्ही पैसे घेता मान्य, तुम्ही काम तर करून द्या. आता आम्ही महाराष्ट्र शासनाला आदेश देऊ शकत नाही ना, मी विनंती करतो की सर्वसामान्यांचं जे हाल होत आहे ते हाल होऊ नये आणि लवकरात लवकर ह्या रोडचं काम करून आपल्या सर्वसामान्य जनतेवर उपकार करावे.